हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे तुम्ही बघू शकता, माझी पण जशी तुमची तयारी झालेली आहे ना पुरणपोळ्यांची, तशी मी पण इथे पुरणपोळ्यांची तयारी करायला घेतलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे माझे ना ऑर्डरच्या पण पोळ्या आहेत ना, त्यामुळे मी अर्धा किलोची डाळ इथे भिजत घातलेली आहे. आणि त्याच्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ बनवायची आहे. ते काळे वाटाणे मी काल रात्रीच भिजत घातलेले. इथे एका साईडला ना मूग घातलेले आहेत भिजत, मुगाची डाळ घातलेली आहे. ही चण्याची डाळ ह्याच्यामध्ये थोडीशी मिक्स करून ना याची मी भजी बनवणार आहे. म्हणजे डाळ वाटून त्याची भजी बनवणार आहे. आणि त्याच्यानंतर ना इथे मी वाटणाची वगैरे सगळी तयारी केली. माझं वाटण संपलेलं आहे, पण आता मला वाटण बनवायला लागणार आहे. आणि इथे दुपारचं जेवण वगैरे झालेलं आहे. त्यासाठी इथे भांडी म्हणजे तशीच पडलेली आहेत. आणि मी बोलले आता शूटिंग करायला म्हणजे आपलं व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे मी कॅमेरा चालू केलेला आहे. दुपारी मी डाळ भात आणि वालाची भाजी बनवलेली होती. मस्तपैकी जेवण वगैरे झाल्याच्यानंतर आता मी सगळी भांडी वगैरे आटपून घेते. त्याच्या अगोदर ना मी इथे डाळ शिजायला घालते. म्हणजे काय, एका साईडला डाळ शिजत राहील ना, तर दुसऱ्या साईडला माझी सगळी भांडी होऊन जातील. तर इथे मग डाळीमध्ये ना थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे. इथे मस्तपैकी 4-5 शिट्ट्या होईपर्यंत माझी इथे भांडी पण घासून होतील. भांडी काय, कुकर थंड होईपर्यंत मी गूळ वगैरे पण चिरून होईल माझं. तर इथे पहिला ना भांडी घासायच्या अगोदर सगळी भांडी मी स्वच्छ करून ना एका साईडला म्हणजे वरती काढून ठेवते प्लॅटफॉर्मवरती. आणि त्याच्यानंतर मी ते भांडी वगैरे घासायला सुरुवात करते. पहिले इथे सगळं बेसिन वगैरे ना तो सगळा क्लीन वगैरे करून घेते. का माहिती आहे, कारण का नाहीतर मग त्याच्यामध्ये सगळा हा भांड्यांचा कचरा वगैरे असतो ना, भातांची शीतं वगैरे असतात किंवा चहापत्ती वगैरे असते. मी जर केव्हा गाळली नाही, डायरेक्ट पडली तर ती चहापत्ती वगैरे त्यासाठी ना सगळं क्लीन वगैरे करून घ्यावं लागतं मला पहिला. नाहीतर मग सगळं ते पाणी खूप साचलं जातं. तर इथे मस्त मी सगळी भांडी मी स्वच्छ वगैरे करून घेतली, परत बेसिनमध्ये ठेवलेली आहेत. आणि आता घासून मी इथे वरती ठेवणार. भांडी वरती ठेवून घासून आतमध्ये बेसिनमध्ये ठेवू शकत नाही, कारण का बेसिन मी घासलेला नसतो, फक्त साफ केलेला असतो पाण्याने. आणि भांडी घासून मी इथे वरती ठेवते. जर माझी आता जाळी मी एका साईडला तिकडे आहे, मला इथे परत पसारा करायचा नाही, जराशीच भांडी आहे ना, म्हणून मी इथे प्लेटमध्येच सगळी उपडी वगैरे घालून नंतर मग मी आपली जाळी असते ना, म्हणजे भांड्यांचा ट्रे असतो ना, त्याच्यामध्ये मी उपडी घालणार आहे. भांडी वगैरे छान झाल्याच्यानंतर ना सगळा ओटा क्लीन करून घेतलेला आहे, कारण का माझाच आता ना जेवणाचा इतका पसारा होईल ना, कारण का पुरणपोळ्या बोललं ना की सगळा पीठ वगैरे जिकडे तिकडे असं उडतो ना, त्याच्यामुळे मी पहिला ना सगळं प्लॅटफॉर्म वगैरे छान क्लीन करून वगैरे घेतलेलं आहे. छान सगळं मस्तपैकी भांडी वगैरे घासून झाल्याच्यानंतर इथे मी आता हात स्वच्छ धुवून घेणार आहे चांगलं साबण वगैरे लावून, कारण का मला परत पीठ मळलेला आहे माझा. पण ना इथे एका साईडला म्हणजे आपण आता परत ते पिठाला वगैरे हात लावणार, परत जेवणाला तर हात लावायचे, त्यामुळे छान असे हात वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे. इथे माझं खोबरं भाजून झालेलं आहे वाटणामध्ये, आणि कांदा एका साईडला भाजायला घातलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. पण इथे त्याच्या अगोदर ना मस्तपैकी माझी डाळ वगैरे शिजून झाली. याच्यामध्ये मी ना जेवढं डाळ घेतली तेवढंच गूळ घातलेलं आहे, म्हणजे अर्धा किलो गूळ घातलेला आहे. तर तुम्हाला माहितीच असेल की म्हणजे गूळ घातला एकदा की कसं पातळ पातळ होत जातं सगळं पुरण, त्यासाठी ना इथे घट्ट करायला ठेवलेलं आहे. आणि इथे मी चमचा पण ठेवून दाखवला, इथे पुरणामध्ये चमचा माझा पडत होता. तर आता इथे ना चांगलं ह्याला टाईम लागणार आहे बराच असा, पुरण हे सगळं आटण्यासाठी. तर इथे तुम्ही आता बघितलं ना, एका साईडला मी सगळं वाटण वगैरे पण भाजून घेतलेलं आहे. आत्ता मी तुमच्यासमोर आलेली आहे हाय बाय करायला, म्हणजे चहा घ्यायचा टाईम झालेला आहे ना, म्हणून मी तुमच्यासमोर आलेली आहे. वाटण वगैरे सगळं छान भाजून घेतलेलं आहे मी. इथे दाखवते तुम्हाला. इथे सगळं म्हणजे याच्यामध्ये फक्त मी ते हे पण नाही घेतलेलं, गरम मसाला नाही घेतलेला आहे, फक्त धणे जिरे पूड घातलेली आहे. वाटण वगैरे भाजून घेतलेलं आहे. पुरण पण माझं तयार झालेलं आहे आणि पीठसुद्धा मळून झालेलं आहे. झटपट पटापट माझी सगळी कामं झालेली आहेत, म्हणजे फक्त पुरणपोळीचं. अजून मला कुकर वगैरे जेवणाची माझी पूर्ण तयारी तशीच बाकी आहे. तर इथे ना मी चहा वगैरे पहिला घेते आणि इथे सगळी तयारी करून ठेवते पुरणपोळीची, कारण का पुरणपोळी मला पहिला महत्त्वाचे आहे, कारण का मला 2 ठिकाणी ऑर्डर द्यायची आहेत ना पुरणपोळीची, आणि ते मला 7:30 ते 8पर्यंत द्यायचे. पण काय होतं, मी करून व्यवस्थित ठेवते, जेणेकरून ना मला ऐन टायमाला घाई नको व्हायला, म्हणून मी ती पुरणपोळ्या जरा लवकर, तरी पण करता करता मला 7:45 झालेच. डबा वगैरे भरेपर्यंत मला 8 वाजलेच. नेहमीप्रमाणे मस्तपैकी छान माझ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता की माझ्या पुरणपोळ्या कशा झालेल्या आहेत ते. एक एक म्हणजे 1 बाय 1 असे मस्तपैकी छान टम्म असे फुगलेले आहेत. हां, असं केव्हा तरी होतं. अगदी मी एकदम अशी बोलली ना तुम्हाला, माझ्या पुरणपोळ्या छान असतात. पण केव्हा केव्हा काय होतं, मधी एखादी पुरणपोळी फाटली जाते.
असं नाही की माझ्या पुरणपोळ्या सगळ्याच्या सगळ्या छान अशा फुगलेल्या असतात. केव्हा तरी असं होतं पुरण खूप झालं ना आणि मी ना गव्हाच्या पिठामध्ये बनवते. मैद्याचं पीठ खूप लवचिक असतं त्याच्यामुळे ना त्याला खूप स्टार्च असतं. ते किती पण ताणलत ना अगदी तेलावरती सुद्धा छान अशा त्या होतात. पण तसं गव्हाच्या पिठाचं नसतं. गव्हाच्या पिठाची ना जरा जरी दाब पडला त्याच्यावरती ना तर त्याचं मग पुरण फाटतो. तुम्ही चपाती पण आपण बघतो ना कुठेतरी एखादा नख वगैरे लागला किंवा एखादा बोट वगैरे लागला ना की चपाती आपली फुगत नाही. सेम तसंच असतं. पुरणपोळी तर अजूनच नाजूक असतात. तर केव्हा तरी असं होतं की एखादी पुरणपोळी माझी फुगत पण नाही. पण इथे छान अशा बऱ्यापैकी सगळ्या पुरणपोळ्या माझ्या एखाद दुसरी पुरणपोळी न फुगता सगळ्या पुरणपोळ्या छान फुगलेल्या आहेत. इथे सगळ्या मी पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहेत. आणि आता माझं ना डब्बा वगैरे भरायचा आहे. तर इथे मी ते काम करून घेणार आहे. कारण का एका ठिकाणी मला म्हणजे थोडं लांब जायचं आहे आणि एका ठिकाणी थोडं जवळ जायचं आहे. पण टायमात गेलं कारण का होळी मोस्ट ऑफ होळी ना 9 वाजता पेटायला सुरुवात होती जिकडे-तिकडे. त्याच्या अगोदर लोकांना ना नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं ना, त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे लवकर पोचवायचे आहे पुरणपोळ्या. तर इथे माझ्या पुरणपोळ्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत मी. आणि आता पहिला मी ना डाळ भाताचा कुकर वगैरे लावून घेते. आणि पहिला म्हणजे सगळ्यात पहिला मला सगळं झाल्याच्यानंतर पहिला देवाचा नैवेद्य मी काढणार आहे आणि नंतरच मग घराच्या बाहेर पडणार आहे. म्हणजे लोकांचे काय जे ऑर्डर वगैरे असेल ना ते देण्यासाठी. तर इथे मी पहिला डाळ भातचा कुकर नाही सॉरी मी पहिला भात आणि काळ्या वाटाण्याची भाजी मी इथे कुकरला लावून घेते. डाळ ना मी दुपारी जी बनवली होती ना त्यातली मी नैवेद्यासाठी वेगळी काढून ठेवलेली आहे. ती नंतर मी फोडणी घालेल. तर ती आता मी इथे फक्त काळ्या वाटाण्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे आणि एक टोमॅटो टाकलेला आहे. थोडंसं हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेली आहे जेणेकरून ना वाटाणे लवकर फुटतील. तर म्हणजे 4 ते 5 शिट्ट्यांमध्येच माझा कुकर इथे झालेला आहे. कुकर होईपर्यंत ना मग मी इथे जी डाळ तुम्हाला दाखवेल ना मुगाची डाळ आणि चण्याची डाळ आहे ना ती अशी मस्तपैकी भिजली होती. ती आता मी वाटून घेते. तर एका बॅचमध्ये मी ना सगळं म्हणजे जे मसाले म्हणजे मिरची लागणार आहे. मी 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 1 इंच असा आल्याचा तुकडा घातलेला आहे. त्याच्यानंतर ना धणे जिरे पूड मी नंतर घालणार आहे. जेव्हा मी हे करेल ना पेस्ट बनवेल ना सगळी भजीची तेव्हा घालणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि मीठ वगैरे सगळं मी नंतर जेव्हा पेस्ट करेल तेव्हाच घालेल म्हणजे मला बरोबर अंदाज येईल. तर इथे मिक्सरला मी डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे एक बॅच आणि हा दुसरा बॅच राहिलेला आहे मुगाचा डाळीचा. तो पण मी आता हाताबरोबर वाटून घेते. हे बघा याच्यामध्ये सगळं म्हणजे पाणी मी जास्त टाकलेलं नाही तरी पण ह्याला ना मीठ टाकल्याच्यानंतर पाणी सुटतं चांगलं. पण मी पाणी न टाकतासुद्धा माझ्या ह्याला पेस्टला त्या म्हणजे जे भजीचं पीठ काढलेलं आहे ना त्याला चांगलं पाणी सुटलेलं होतं. आता ह्याच्यानंतर ना सगळं मी ते पीठ काढलेलं आहे आणि सगळं व्यवस्थित पहिला मी हाताने मिक्स करून घेतलेलं आहे की अगोदरचं मी जे जो बॅच काढला ना त्याच्यामध्ये मी मिरची अद्रक आणि हळद वगैरे टाकलेली ना ती दुसरा बॅच फक्त डाळीचा होता तो सगळा मिक्स झाला पाहिजे म्हणून पहिला मी कालवून घेतलेला आहे चांगलं. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी ना हिंग घातलेलं आहे. हळद मी आधीच घातलेली आहे. धणे जिरे पूड घातलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आता आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मी ना कांदा घातलेला आहे बारीक चिरून एक परत वरून ना मिरची घातलेली आहे. माझा ॲक्च्युली स्टोरेज फुल झाल्याच्यामुळे ना मधीच फोन माझा बंद होत होता. त्यामुळे ना ते स्किप झालेलं आहे माझं कांदा वगैरे मी जे घातलं किंवा मिरची चिरली ती. तर मी सांगते ना तसं म्हणजे मी केलेलं आहे. आणि आता मी बॅटर छान असं भजीचं तयार करून घेतलेलं आहे. मस्त ना जे टाकल्याच्यानंतर सगळं काय मी कांदा वगैरे टाकल्याच्यानंतर छान असं म्हणजे 2 ते 3 मिनटं छान चमच्यानं पहिलं हलवून घेतलेलं आहे. पीठ चांगलं फेटून घेतलेलं आहे. आता मला ना भाजीला फोडणी घालायची आहे नॉर्मल जशी आपण काळ्या वाटाण्याची उसळ बनवतो ना तशीच फोडणी घातलेली आहे. म्हणून मी काय पूर्ण रेसिपी दाखवलेली नाही. बऱ्याच वेळा कडधान्याची भाजीची वगैरे रेसिपी होतीच ना म्हणून मी दाखवलेली नाही आहे. तर इथे मस्तपैकी माझी काळ्या वाटाण्याची भाजी पण झालेली आहे. जो वाटण तयार केलेला आहे तो वाटण घातलेला आहे आणि थोडेसे काळे वाटाणे ना मी मिक्सरला लावून मग नंतर ह्याच्यामध्ये घालते फोडणीला. इथे माझ्या भजीचा एक बॅच पण निघालेला आहे आणि आता मी दुसरा बॅच घालते. मस्तपैकी भजी पण छान माझी झाले होते आणि पूर्ण नैवेद्य माझा तयार झाला होता. तर पहिला मी 2 मुदे घातलेले आहेत देवासाठी भाताचे. त्याच्यानंतर पुरणपोळी ठेवलेली आहे. भातावरती डाळ घातलेली आहे. डाळ एकदम फिकी साधीच आहे
इथे काळ्या वाटाण्याची भाजी फ्रेश असल्यामुळे, वाटण वगैरे फ्रेश असल्यामुळे मी काळ्या वाटाण्याची भाजी जर वाटण बनवायला ठेवलं असतं ना, मग मी मोस्ट ऑफ ना तिखटाची भाजी देवाला ठेवत नाही. आणि त्याच्यावरती मस्तपैकी तुळशीपत्र ठेवलेलं आहे, एक पापड तळून घातलेला आहे आणि माझं मी देवाला नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे. कोणाकडे कसं नैवेद्य आज दाखवतात, कोणाकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यासुद्धा दाखवतात. पण आमच्याकडे गावी वगैरे असं काही नैवेद्य वगैरे दाखवत नाही, फक्त होम शिपतात आणि नारळ होळीला देतात. पण आता मुंबईला अशी रीत असते ना, की नैवेद्य काय सणवार असेल, आपण गोडधोड केलं तर देवाला नैवेद्य दाखवतोच ना, म्हणून मी देवाजवळ नैवेद्य दाखवते. प्रत्येक टायमाला जे काही सण असेल ना, तेव्हा तेव्हा मी देवाकडे नैवेद्य दाखवते. आता मी चाललेली आहे ज्यांच्या पुरणपोळ्या आहेत त्यांना द्यायला. आणि मी ज्या गल्लीत शिरली ना, मी ह्याच्या आधी पण ह्या गल्लीत आलेली आहे, त्यांना मी ऑर्डर दिली आहे, पण संध्याकाळची म्हणजे दिवसावजडी दिलेली आहे. आणि इतका काळोख ना, मी आता लेट झालेली 8 वाजता मला जायचं होतं आणि तुम्हाला बोलली ना, इतका काळोख. नशिबाने ही मुलगी माझ्या पुढे चालत होती आणि त्याच बिल्डिंगमधली होती. इतका काळोख किट्ट होतं एकदम. त्याच्यानंतर मी घरी आली दर्पणची ऑर्डर वगैरे देऊन. आणि आता मी चाललेली आहे आमच्या सोसायटीमध्ये होळी आहे ना, तर तिथे मी आणि मनोहर चाललेलं आहे होळीमध्ये नारळ देण्यासाठी. आणि लाह्या घेतलेल्या आहेत थोड्याशा. मी घरामध्ये म्हणजे होळीकडे अशी पुरणपोळी वगैरे नेत नाही. तर इथे मस्तपैकी आमची होळी झाली पण होती, लागली पण होती. मी उशिरा थोडीशी गेलेली आहे आणि इथे सगळे बिल्डिंगमधले इथे पाचच्या साईडला म्हणजे गार्डन साईडला आम्ही होळी इथे पेटवलेली आहे. तर छान मस्तपैकी सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलेलं आहे, पूजा वगैरे केली, मी सुद्धा पूजा वगैरे केली. आणि बघा मनोहरच्या हातामध्ये ताट दिलेलं आहे मी. तर मस्त इथे होळी दहन झालेली आहे. आणि परत एकदा तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी मस्त एन्जॉय करा. ही भाभी पण आमच्या सोसायटीमधली आमच्या दाराशी हाय शिमगा कर, आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. आम्ही कोकणी कळतंय ना, दाराशी शिमगा आमच्या. कुठून ते लाईट दिसतोय, कुठून पण घ्या, कुठून मस्त इथे मैत्रिणींनी आम्ही मजा केलेली आहे. आणि आम्ही सगळ्या कोकणी ना, त्यामुळे आमची ही मजा चाललेली आहे. ही ग्रीन साडीवाली जी आहे ना, ती प्राचीची मोठी जाव आहे, ती पण आमच्यामध्ये सामील झाली होती, की असं फोटो काढ, इकडे फोटो काढ, ते आमचं सगळं चाललं होतं. मस्तपैकी खाली थोडा टाईम स्पेंड केला आणि घरी आली. हॅपी होली सर्वांना. चला बाय. आता ठेवते मी फोन नाही. आता ब्लॉग इथेच थांबवते. परत भेटते उद्या नवीन ब्लॉगसोबत. उद्या रंगपंचमी आहे ना, त्याच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त मज्जा करा आणि रंगपंचमी खेळा. बाय.